महाराष्ट्रात प्रगत तंत्रज्ञान आणि डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारल्या जात असताना शहापूर तालुक्यातील कसारा येथील कातकरीवाडीवर मात्र पाण्यासाठी अजूनही आदिम काळाप्रमाणे संघर्ष करावा लागत आहे। या भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून येथील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी जमिनीवर लहान खड्डे म्हणजे डवरे खोदून पाणी काढावे लागत आहे। कसारा परिसरातील या कातकरीवाडीत अद्यापही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। कडक उन्हात वाडीतील महिला आणि पुरुष सुकलेल्या नदीपात्रात किंवा नाल्याच्या कडेला हाताने माती उपसून लहान लहान डवरे तयार करतात। या डवऱ्यांमध्ये तासनतास थेंब थेंब जमा होणारे गढूळ पाणी कापड्याने गळून त्यांना आपली तहान भागावी लागत आहे। डवऱ्यामधून मिळणारे हे पाणी अत्यंत दूषित आणि गढूळ असते, मात्र पर्याय नसल्याने लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वांना हेच पाणी प्यावे लागत आहे। यामुळे परिसरात पोटाचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजार पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे। तर मी शहाबाज देवकर लोकशाही क्षेत्राच्या या बातमीमध्ये आपलं स्वागत करतो। आज मी उभा आहे कातकरीवाडीमध्ये। कातकरीवाडीमध्ये पाण्याची समस्याला घेऊन गेल्या काही दिवसापासून एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओची दखल घेतात लोकशाही क्षेत्राची टीम कातकरीवाडीमध्ये पोहोचलेली। आपण जर या ठिकाणी बघितलं तर काही महिला आता देखील डवऱ्यातून पाणी काढताना दिसत आहे। आपण त्या महिलांसोबत डायरेक्टली आपण संपर्क साधूया। काही महिला आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण आपल्या चॅनल दाखवूया। ताई, काय सांगाल, तुमच्या इथं डवऱ्याची खोदून तुम्ही पाणी काढतात, नेमकी काय समस्या आहे तुमच्याकडे? काय सांगाल ताई तुम्ही? काय सांगाल ताई, काय प्रॉब्लेम तुम्हाला? इथं आम्ही खड्डा विहिरीचं पाणी खराब झालंय म्हणून इकडे येतो पाणी प्यायला। तुम्हाला पाणी पुरवठा नियमित होतो का या ठिकाणी? पाणी होय, यंदाच पाणी नाही आम्हाला प्यायला भेटत। ते विहिरीचं खराब झालं ना पाणी, तर काही बाया पण येतात तिकडे पाणी प्यायला घ्यायला गावातल्या। दरवर्षी हीच परिस्थिती आहे का तुमच्या कातकरीवाडीमध्ये? हा, यांचं ते इथंच पाणी भरतात। आम्ही तर आमच्या घरी इथं ना आम्ही इथंच पाणी प्यायला येतो। त्यांच्या उन्हाळा आणि पावसाळा दोन्ही टायमाला वैल्याचंच पाणी। हा, त्यांना नलाशिवाय नल येतात तेव्हा। लोकप्रतिनिधी जसं आमदार असतील किंवा खासदार किंवा सरपंच यांनी आतापर्यंत तुम्ही दखल घेतली का गोष्टी? नाही घेत। पुरवठा त्याबाबत तुम्ही काय बोला? त्यांना वाटतंय का आम्हाला भरपूर पाणी आहे, पण त्यांना तिकडं ते कसाक पण पाणी पितात, पण आम्हाला नाही तसा खराब पाणी पिता येत म्हणून आम्ही डवरा खणलं। साधारण किती वर्षापासून तुमची डवरी खोदण्याची परंपरा सुरू आहे या ठिकाणी? आमचे फक्त लय वर्ष तरी 2-3 वर्ष आम्ही डवरा खणूनच पाणी घेतो। काय सांगाल ते, काय प्रॉब्लेम होतो? आम्ही 2-3 वर्ष झालंय इथलंच पाणी पिताव। इथं पण नाही, आम्ही येत तिकडं ते जांभुली खाली विरा आहे ना, तिकडं जाऊन पाणी पिताव। अर्ध्या बाया आमच्या विराजवळ तिकडे जातात लांब ना, आम्ही इथं येतो पाणी। कॅमेरामॅन अजर सय्यदसह शहाबाज देवकर, कसारा।